तर काल आम्ही मग लवकर पोहोचल्यामुळं आता आमच्याकडे टाईम होता म्हणून आम्ही मार्केट वगैरे फिरलो. तर दुसऱ्या दिवशी आवरून आम्हाला आता जायचं होतं फिरायला. तर आता फिरायला जायचं पण काही कळत नव्हतं म्हणून आम्ही तर 2 गाड्या रेंटवर केल्या. तर त्याचं बजेट आम्हाला म्हणजे पर पर्सन ₹650 पडलं. तर ते आम्हाला ठीक वाटलं कारण 20-22 पॉइंट फिरायचे होते. मग आम्ही एक गाडी पकडून डायरेक्ट आम्ही निघालो. आता हे मला एवढं गाडीत जमत नाही बरं का आणि ही बाई बघा आपलं मस्त चिल करायली. मग त्याच्यानंतर आम्ही आता पोहोचलो महाबळेश्वरच्या क्षेत्र म्हणजे मंदिराकडं आम्ही पहिलं मंदिराचं दर्शन घेणार होतो. मग काय इथं गाडी वगैरे लावली. आता आम्हाला ड्रायव्हरनी सांगितलं, की 45 मिनिटात तुम्ही फिरून वापस या, सगळं होऊन जातं. एवढे मंदिर होते म्हणजे सगळे आसपासच होते. तर आम्ही मग सगळे बारी-बारीने फिरायला चालू केलं. आता महाबळेश्वरच्या सगळ्या मंदिरांचं कन्स्ट्रक्शन का नाही एवढं सुंदर आहे का नाही. मग त्याच्यानंतर आता आम्ही अतिबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि आता आम्ही डायरेक्ट निघालो होतो महाबळेश्वर मंदिराकडं. म्हणजे मेन जे आपलं होतं, जे आपल्याला बघायचं होतं. आता हे मुखदर्शन आहे आणि इकडून आपल्याला डायरेक्ट म्हणजे रांगेत उभं राहायचं. आता आम्ही उशिरा निघालो होतो बरं का. मग आम्हाला वाटलं होतं, की मुखदर्शन करूनच वापस जावं. पण नाही म्हटलं जाऊ दे आता आलोच तर मग पायाच पडून जावं म्हटलं. मग लाईनीत थांबलो अर्धा तास आणि मग सगळे आमची म्हणजे बारी वगैरे आली आणि पाया पडलो. तर आतमध्ये फोन नव्हता अलाउड. मग तुम्ही बाहेरून बघू शकता. त्याच्यानंतर आता आम्ही मग जाणार होतो पंचगंगा मंदिराकडे. तर तुम्ही हे मग जे रील्समध्ये बघितलं असेल सगळीकडं. तर इथं पण फोन अलाउड नव्हता. तरी पण मी तुमच्यासाठी थोडीशी क्लिप काढली. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आता पुढले कुठले पॉईंट आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत तुम्ही लाईक, फॉलो करा.